प्रकाश आंबेडकर राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा। एसी एसटी ओबीसींच्या हक्काच्या लढाईसाठी यात्रा। जय फुले जय शाहू जय भीम टॅगलाईन। पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांकडून माहिती। 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून संविधान बचाव यात्रेला सुरुवात होणार असून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि जालन्यात यात्रेचा प्रवास। 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरात यात्रेची सांगता। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून विशाळगडावरील मशिदीची पाहणी। आमदार सतेज पाटील यांचीही उपस्थिती। पोलिसांनी अडवल्यानं सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती आक्रमक। 15 लोकांसह गडावर जाऊ द्या, सतेज पाटलांची विनंती त्यांनी केल्यानंतर पोलिसांकडून गडावर जाण्यास परवानगी। विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक। 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा मोर्चा। जलील यांचं फेसबुकवरून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। काँग्रेस अर्धा असलम शेख आणि अमीन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। कोल्हापूर विशाळगडावरील झालेल्या हिंसाचाराची चौकशी करून कारवाईची असलम शेख यांच्याकडून यावेळी मागणी करण्यात आली। खासदार शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून अडवणं ही दुर्दैवाची बाब। ज्यांना अडवायला पाहिजे त्यांना अडवलं नाही, त्यांनी पुढे जाऊन जी करायची ती तोडफोड केलीच। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। विशाळगडावरील जाणून बुजून लोकांना मारहाण आणि दुकानं तोडण्यात आली। सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा। प्रकाश आंबेडकरांची मागणी। ही छत्रपतींची भूमी आहे, ही अफजल खानाची भूमी नाही। महाराजांच्या गड किल्ल्यावर एकही अनधिकृत बांधकाम उभं राहू देणार नाही। भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांची माहिती आणि इशारा। मुख्यमंत्री शिंदेंच्या मनात अजित पवारांबद्दल राग, त्यांनी बोलून दाखवलाय। दादा महायुतीत शोभणारेच नाहीत, कारण त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरडच घालता येत नाही। जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार। शाहू महाराजांनी विशाळगडाची पाहणी केल्यानंतर संभाजीराजे काय बोलणार याकडे लक्ष। लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा। शिवसंपर्क अभियानाअंतर्गत आदित्य ठाकरे कर्जतमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद। शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक दौरा। स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार, तर पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचंही आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद। सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी पुढे ढकलली। या प्रकरणी पुढची सुनावणी 6 ऑगस्टला। पराभव झाला तरी शेकाप कार्यकर्ता खचून जात नाही, तो अधिक जोमानं काम करतो। शेकापला पुन्हा उभारणी देणार जयंत पाटलांचं वक्तव्य। तर शेवटपर्यंत इंडिया आणि महाविकास आघाडीतच राहण्याची भूमिका। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात। अपघातात 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी, 20 ते 30 जणांना किरकोळ दुखापत। वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात। फॉरेन्सिक टीमकडून ट्रॅक्टर आणि बसचे सॅम्पल घ्यायला सुरुवात। बंदी असताना ट्रॅक्टर एक्सप्रेस वेवर आला, अशा वाहनांवर कारवाईची मागणी। अपघातात जखमी वारकऱ्यांवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट। मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत। विठ्ठल रुक्मिणी मातेसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पोशाख। विठुरायासाठी खास रेशमी पोशाख, तर रुक्मिणी मातेसाठी पैठणी। शासकीय महापूजेवेळी हा पोशाख परिधान केला जाईल। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपुरात वारकरी दाखल व्हायला सुरुवात। मानाच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल। पंढरपूर वारीसाठी 350 भक्तांना घेऊन विशेष रेल्वे रवाना। भाजपकडून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांचीही उपस्थिती। आषाढी एकादशी निमित्त आज अकोल्यातून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडी। खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह मान्यवरांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा। नाशिकच्या येवल्यात कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी। येवला लासलगाव मतदारसंघातून वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना। बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर पुलाला मोठा भगदाड। बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर भगदाड पडल्यानं 15 दिवसांपासून 2 लेन बंद।
समृद्धी महामार्गावर कोणतंही भगदाड नसल्याचा MSRDCचा दावा. पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून 2 मार्गिकांचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं MSRDCचं स्पष्टीकरण. जुलैच्या पहिल्या 15 दिवसात राज्यात सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस. मात्र विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. मुंबईत पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात. अंधेरी, गोरेगाव, बोरिवलीमध्ये पाऊस. हवामान विभागाकडून आज मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 36% जलसाठा. एका दिवसात जलसाठ्यात जवळपास 2% वाढ. मागील वर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत अधिकचा जलसाठा. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला पूर. पुराच्या प्रवाहात प्रवाशांसह रिक्षा गेली वाहून. सुदैवानं 3 जण बचावले. नांदेडमधली घटना. हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. लोहारा गावच्या शिवारातील पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं घर पाण्यात वाहून गेलं. शेतीसह संसार उपयोगी साहित्याचंही मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती. पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ असल्याचं म्हणत आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल. ठाण्यातील माझेवाडा उड्डाणपूल, आनंदनगर, कासारवडवली नाका इथे रस्त्यांची दुरुस्ती. आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी. मुंबईतील डबेवाल्यांची सेवा 17 आणि 18 जुलै असे 2 दिवस बंद. आषाढी एकादशी निमित्त डबेवाले बाहेर जाणार असल्यानं सेवा बंद राहणार. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना. पिंपरी गावात काल रात्री झोमॅटोवाल्याशी झालेल्या वादातून 4 वाहनांची तोडफोड झाल्याचं समोर. 3घांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकच्या सटाण्यात चोरट्यांकडून ATM मशीन लंपास. चोरीनंतर पळ काढताना छत्रपती संभाजीनगरमधल्या जागरूक नागरिकांनी पकडलं. चोरटे संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरनं ATM फोडल्या. 13 लाखांच्या नोटा जळून खात चोरट्यांकडून CCTV कॅमेराही फोडण्याचा प्रयत्न. जालना जिल्ह्यात 30 जुलैपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश. मराठा OBC आरक्षण आंदोलनासह आगामी काळातील सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी. ठाण्यामध्ये ट्रकचा धक्का लागल्यानं बॅरिकेड कोसळलं. अपघातात दुचाकीस्वार जखमी. ठाण्याच्या नौपाडा परिसरातली घटना. विविध मागण्यांसाठी तहसील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप. येवल्यात काम बंद करून कर्मचाऱ्यांचा संपामध्ये सहभाग. विशाळगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या इशाऱ्यानंतर अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर शिवभक्तांवर गुन्हे दाखल. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवस्मारकावर निषेध आंदोलन. वाशिममध्ये महसूल कर्मचारी संघटनेचं आंदोलन. नायब तहसीलदारांची रिक्त पदं भरावी यासह एकूण 16 प्रलंबित मागण्या निकाली लागाव्यात. आंदोलकांची मागणी. MC अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. संजय नाईक, अजिंक्य नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम. तर तिसरे उमेदवार भूषण पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष. राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान. लवकरच होणार सुनावणी. हौशी कबड्डी असोसिएशनचे प्राध्यापक अशोक कुमार चव्हाण आणि राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठाण यांची याचिका. न्यायमूर्ती N. कोटेश्वर सिंग आणि न्यायमूर्ती R. महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती. दोन्ही न्यायाधीशांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी. सरन्यायाधीश DY चंद्रचूड गुरुवारी देणार शपथ. सर्वोच्च न्यायालयानं एका महिलेला आणि तिच्या दुसऱ्या पतीला विवाहासाठी 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आधी महिलेचा दुसरा पती 6 महिने तुरुंगात राहील, तर शिक्षा पूर्ण झाल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत पत्नीला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावं लागेल. कर्नाटकनं 2 बांधातून पाणी सोडल्यानं तामिळनाडूतील होनेक्कल धबधब्यात पाणी वाढलं. धबधब्याजवळ नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था. रिपब्लिकन पक्षानं डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषित केलं. पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांना 2387 मतं मिळाली. कानावर पट्टी बांधून ट्रम्प अधिवेशनात सहभागी. अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशी एक्स माध्यमावर धमकी देणाऱ्याला अटक. मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून विरल शाह नावाच्या व्यक्तीला अटक केली.
शाहरुख खानच्या किंगमध्ये अभिषेक बच्चनही किंगमध्ये खलनायक साकारणार असल्याची माहिती. तिसऱ्यांदा शाहरुख आणि अभिषेक येणार एकत्र. 2026 मध्ये चित्रपट होणार रिलीज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.